आज होता गुढीपाडवा आणि सकाळपासूनच मी ना स्वयंपाकाची थोडी तयारी करायला सुरुवात करून घेतली होती. त्यानंतर लगेच गुढीची तयारी करून घेतली. मस्त साडी, बत्ताशांचा हार, फुलहार लावून तर गुढी छान मस्त सजवून घेतली आणि लगेचच गुढी उभारून घेतली. मस्त गुढीची तर पूजा करून घेतली. तर असो तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि एका साईडला मल्हार खेळत होता आणि बघा बाहेरचा व्ह्यू असा काही दिसतो आमच्या इथून. आणि त्यानंतर बाकीचा स्वयंपाक माझा झाला होता. पुऱ्या फक्त राहिल्या होत्या. तर मी काय करते ना, असं एक चपाती लाटून घेते आणि त्याच्यावर तर मग वाटीच्या साह्याने अशा पुऱ्या कट करून घेते. जे पण काही नवीन शिकाऊ असतील किंवा ज्यांच्या पुऱ्या फुलत नसतील त्यांनी अशा प्रकारे तर पुऱ्या ट्राय करू शकतात. आणि वाढताना ह्या पुऱ्यांना खूप छान दिसतात ताटामध्ये. तर बघा मस्त पहिलीच पुरी मी तेलामध्ये टाकली आणि मस्त टम्म अशी पुरी फुगलेली आहे. तर मग बाकीचा सगळा स्वयंपाक तर झाला होता. फक्त पुरी, भजी आणि थोडेफार पोंगे वगैरे असं काही पापड काढायचे राहिले होते. तर त्याच्यानंतर लगेच मी भजी काढून घेतली आणि लगेचच देवासाठी ताट बनवून घेतलं. तर बघा असं काही मस्त मी ताट तयार करून घेतलं आहे आणि लगेचच मग गुढीला नैवेद्य दाखवून दिला आणि त्यानंतर आम्ही जेवायला मोकळे. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ, नवीन असणार